भारतीय जनता पार्टीचं काही हिंदुत्व नाही आहे, इथं नोटंकी हिंदुत्व आहे. खरं हिंदुत्व आमचं आहे, उद्धव साहेबाचं आहे, बाळासाहेबांचं आहे. मिलिंद नार्वेकरांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनशी ते संबंधित त्याचा राजीनामा द्यावा मागितला. हो, तुम्हाला सांगतो, आमची या देशातले जे क्रिकेट लोक आहेत, ज्यांच्यावर आम्ही लाखो लोक या देशातले सगळे देशप्रेमी प्रेम करतात, त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही जर पाकिस्तान सोबत खेळले तर ह्या देशातली जनता तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे क्रिकेट आपल्या देशातले क्रिकेटवाले आहेत, ज्यांच्यावर आम्ही अतोनात प्रेम करतो, देशातले लोक त्यांच्यावर प्रेम करतात, परंतु त्यांना विनंती आहे की तुमच्या आईचं कुंकू ह्या भारतामध्ये येऊन आतंकवाद्यांनी पुसलं, म्हणून तुम्ही जर त्यांच्या संघ खेळता तर या देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, या देशातली जनता तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना वेगळ्या स्टाईलसाठी, वेगळ्या आंदोलनाच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. काळं फासण्याचं काम शिवसैनिक करणार का? निश्चितपणे शिवसैनिक करतील, देशातली जनता सुद्धा करेल. हे फक्त शिवसेनेचं आंदोलन नाही, ह्या हिंदुस्थानातल्या जनते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्याच्या भावना आहेत, हे शिवसेनेचं आंदोलन नाही, या देशातल्या जनतेच्या भावना आहेत आणि जनतेच्या भावना घेऊन हे शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. पाकिस्तान मॅच रद्द व्हावी. मला सांगा, ज्या पाकिस्तानने आपल्या भारतामध्ये घुसून आमच्या महिलाचं कुंकू पुसलं, धर्म विचारून कुंकू पुसलं, और देश के पंतप्रधान उस वक्त कहते थे पानी और खून एक सरीका बह नहीं सकता, और पानी और खून एक सरीका नहीं बह सकता तो क्रिकेट एक सरीके क्यों खेल रहे हैं? क्या मजबूरी है? ऐसी कौन सी मजबूरी आई ये देश के गृह मंत्री पे, अमित शाह जी पे, उनके बेटे पे, कि पाकिस्तान के साथ आपको क्रिकेट खेलने की ऐसी क्या मजबूरी है? क्या आप चंदा जमा करने के लिए पाकिस्तान के साथ क्रिकेट खेल रहे हैं? क्या लोगों को इधर कहना चाहते हैं हिंदू मुस्लिम आप कहते हैं, पाकिस्तान के साथ हम पाकिस्तान को पानी नहीं देंगे ये कहते हैं, और पाकिस्तान का नाम लेके वोट मांगते हैं, जो पाकिस्तान में ने हिंदुस्तान में आके वो आतंकवादी ने हमारा महिलाओं का कुंकू, आमचं कुंकू पुसलं, त्याच्यासोबत अशी कोणती मजबुरी आली तुम्हाला क्रिकेट खेळायला? अरे अमित शहाजी, थोडीशी लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. जेव्हा हा तुमच्या मुलांनी निर्णय घेतला, तुम्ही सरकारमध्ये, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होतं. पाकिस्तान संघ क्रिकेट खेळायचा कशासाठी निर्णय घेतला? म्हणून अमित शहाचा आम्ही निषेध करतो आणि आज आमच्या जिल्ह्यातल्या सर्व महिलांनी आज इथं आपलं कुंकू जमा करून आम्ही देशाच्या पंतप्रधानांना कुंकू पाठवत आहोत, आणि इथल्या सर्व महिलांनी बांगड्या जमा केल्या आपल्या हातातल्या. अमित शहाजी, आम्ही आमच्या देशाच्या पंतप्रधानाला आमचं कुंकू पाठवतो, परंतु तुम्हाला आम्ही बांगड्या पाठवतो. या बांगड्या घाला, तुमची जर हिंमत नसेल तर या बांगड्या घाला आणि घरात बसा. जावेद मियाँला भाजपवर टीका करतात. अरे भाजपवाले सापासारखे दोन तोंडे लोक आहेत. आम्ही काय करतो, तुम्ही काय करू आले पहिले सांगा. तुम्ही लोकांवर आरोप केल्यापेक्षा जावेद मियाँजाद मातोश्रीवर कशासाठी आले होते की पाकिस्तान सोबत मॅच खेळू द्या अशी विनंती करायला बाळासाहेबांकडे आले होते, तरी बाळासाहेबांनी स्पष्ट सांगितलं होतं की पाकिस्तान संघ मॅच आम्ही खेळू देणार नाही, असा निर्णय बाळासाहेबांनी त्या वेळेस घेतला होता. तुम्ही काय करू आले? तुम्ही याचं उत्तर द्याले, त्याचं उत्तर द्याले. रे पाकिस्तान सोबत तुम्हाला मॅच खेळायची का नाही खेळायची हा निर्णय सांगा ना, तुमचं काय म्हणणं आहे तर तुम्ही स्वागत करा. जे भारतीय जनता पार्टीवाले बोलतात त्यांनी पहिले याचं उत्तर द्या की तुम्हाला पानी और खून, जर पानी और खून एक सरीका नहीं बह सकता तो पसीना भी एक सरीका एक धरती पर नहीं बह सकता. पानी और खून एक सरीका नहीं बह सकता, ये बात सही है. देश के पंतप्रधान ने जिस वक्त कहा था कि पानी और खून एक सरीका नहीं बह सकता, उस टाइम हमारे को देश के पंतप्रधान का अभिमान लगा. लेकिन पानी और पसीना जैसा एक सरीका नहीं बह सकता, खून और पसीना, वैसा पसीना भी एक सरीका जमीन पे नहीं गिर सकता. ये पसीना है, ये पसीना हमारा देश के पसीना और भारत का पसीना धरती पे एक सरीका नहीं गिर सकता. तुम्हाला कोणती मजबुरी आहे? पाकिस्तान संघ खेळायची कोणती मजबुरी आहे? ज्या पाकिस्ताननी, ज्या आतंकवाद्यांनी भारतामध्ये घुसून आपलं कुंकू पुसलं, आपल्या महिलाचं कुंकू पुसलं, मग तुम्हाला कोणती, किती दिवस झाले? अरे अजून तर त्या दुःखातून सावरले नाहीत. त्या महिलांना विचारा, ज्याचं कुंकू पुसलं गेलं त्या महिलांना विचारा त्याचं काय म्हणणं आहे. तर त्या महिलांनी स्टेटमेंट सुद्धा दिलं की पाकिस्तान सोबत खेळायला नाही पाहिजे. विसरले तुम्ही? फक्त मतासाठी वापर करता आणि आज पाकिस्तान सोबत पैशासाठी क्रिकेट खेळता.
जिनांच्या फुल चढवणारे भाजपचे लोक तुमच्यावर आता टीका करतात, असंही तुमच्या पक्षात तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीचं काही हिंदुत्व नाही आहे, हिचं नोटंकी हिंदुत्व आहे. खरं हिंदुत्व आमचं आहे, उद्धव साहेबाचं आहे, बाळासाहेबाचं आहे. मिलिंद नार्वेकरांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनची ते संबंधित असलेला राजीनामा द्यावा असे भाजप. हो, तुम्हाला सांगतो, आमची या देशातले जे क्रिकेट लोक आहेत, ज्यांच्यावर आम्ही लाखो लोक या देशातले सगळे देशप्रेमी प्रेम करतात, त्यांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही जर पाकिस्तान सोबत खेळले तर या देशातली जनता तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जे क्रिकेट आपल्या देशातले क्रिकेटवाले आहेत, ज्यांच्यावर आम्ही अतोनात प्रेम करतो, देशातले लोक त्यांच्यावर प्रेम करतात, परंतु त्यांना विनंती आहे की तुमच्या आईचं कुंकू ह्या भारतामध्ये येऊन आतंकवाद्यांनी पुसलं, म्हणून तुम्ही जर त्यांच्या संग खेळता तर या देशातली जनता तुम्हाला माफ करणार नाही, या देशातली जनता तुम्हाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना वेगळ्या स्टाईलसाठी, वेगळ्या आंदोलनाच्या स्टाईलसाठी ओळखली जाते. हे काळं फासल्याचं काम शिवसैनिक करणार का? निश्चितपणे शिवसैनिक करतील, देशातली जनता सुद्धा करेल. हे फक्त शिवसेनेचं आंदोलन नाही, ह्या हिंदुस्थानातल्या जनतेच्या भावना आहेत. हे शिवसेनेचं आंदोलन नाही, या देशातल्या जनतेच्या भावना आहेत आणि जनतेच्या भावना घेऊन हे शिवसेना रस्त्यावर उतरलेली आहे. सर, आंदोलन सर्वांना माझा जय महाराष्ट्र. पहलगामचा जो हल्ला झाला तो धार्मिक हल्ला होता. तो धार्मिकच नसून त्यांनी पर्टिक्युलरली कोणा पुरुषांना टार्गेट केलं की जे हिंदू आहे. असा जो म्हणजे अतिशय आतंकवादी हल्ला जो आहे तर तो कोणी घडवला तर पाकिस्ताननी. आणि आज आपलं सरकार म्हणजे भारत देशातलं सरकार ज्यांनी ह्या भ्याड हल्ल्याला सिंदूर असं मोठं नाव दिलेलं आहे, पण ते सिंदूर नाव देऊनही त्यांनी भारत पाकिस्तानची मॅच आज ठेवलेली आहे. त्या सिंदूरचा अपमान हे करत आहे खऱ्या अर्थानं. म्हणून हा जो आमचं माझं कुंकू माझा देश हे जे आमचं आंदोलन आहे या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत. आणि आज भारत पाकिस्तानचा सामना रद्द व्हावा ही आमची शिवसेनेची मागणी आहे. त्याकरता मोठ्या संख्येनं महिला वर्ग इथं उपस्थित झालेला आहे. बांगड्या कोणासाठी पाठवत आहे? अमित शहासाठी पाठवत आहे. कारण की त्यांचा मुलगा जय शहा कोण आहे तर ते BCCIचे अध्यक्ष आहेत. त्यांना माहीत नाही का की आज अशा प्रकारचं असं वक्तव्य त्यांनी करायला नाही पाहिजे किंवा जोडूनही नाही घेतलं पाहिजे पाकिस्तानासोबत, आपल्यासोबत ज्यांनी आमच्या महिला भगिनीचा अपमान केला आहे, आमच्या सिंदुराचा अपमान केलेला आहे. आज त्या सिंदुराचा जागोजागी सिंदूर आमचं सिंदूर असं अभियान करत आहे, दांडिया खेळत आहे. हे निषेधार्थ नाही आहे. पाकिस्तान काय करत आहे? पाकिस्तानासोबत खेळलं पाहिजे का आपण? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याकरता शिवसेना महिला आघाडी हे एकवटलेली आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.